चकली कशी असावी? मस्त अशी गोल गरगरीत आणि काटेदार। तर ही चकली पहा काय मस्त अशी गोल गरगरीत आणि काटेदार तयार झालेली आहे। तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये पोह्यांची चकली बनवत आहोत। ही चकली बनवून तुम्ही वर्ष ते 2 वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता। आणि ही वाळवणाची चकली बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ सुद्धा लागत नाही किंवा जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागत नाही। गॅस सुद्धा पेटवायची गरज नाही। इतकी सोपी ही चकली आहे। बऱ्याचदा आपण मुलांना बाहेरचे चिप्स कुरकुरे देतो, त्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही ही चकली बनवून ठेवली तर तुम्ही अगदी वेळेवर सुद्धा त्यांना तळून देऊ शकता। आणि तळल्यानंतर ही चकली पहा काय मस्त अशी तिप्पट चौपट फुललेली आहे। मस्त ह्या चकल्या तयार होतात। चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पोह्यांची चकली बनवण्यासाठी इथे मी थोडेसे जे जाड पोहे असतात ते घेतलेले आहे। पोहे तुम्ही कुठलेही वापरू शकता, असं काही नाही की ह्या पोह्याच्या चकलीसाठी जाडच पोहे घेतले पाहिजे। जाड पातळ कुठलेही जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही पोहे या ठिकाणी या चकलीसाठी वापरू शकता। तर 250 ग्रॅम एवढे हे पोहे घेतलेले आहे। आपल्याला छान स्वच्छ चाळून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण हे भाजून घेणार आहोत, किंवा हे 2 दिवस तुम्ही कडकडीत उन्हामध्ये वाळवले ना तरीही चालेल, त्यामुळे आपल्याला भाजण्याची आवश्यकता लागणार नाही। तर इथे जाड तळाची कढाई घेतलेली आहे। थोडे थोडे करून आपल्याला हे पोहे छान मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्यायचे आहे। जर तुम्हाला भाजून घ्यायचे नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे उन्हात सुद्धा वाळवून घेऊ शकता। आता अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहे। भाजत आले की पोहे थोडेसे आकसल्यासारखे दिसतात आणि थोडेसे हातावरती चोळून बघायचे। कुरकुरीत झाले की गॅस बंद करून आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहे। तर सेम पद्धतीने मी बाकीचे सर्व जे पोहे आहे ते मी आता भाजून घेणार आहे। त्यानंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। सर्व पोहे माझे छान भाजून झालेले आहे। आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। त्यानंतर या पोह्यांची आपल्याला पावडर तयार करावी लागणार आहे। परंतु हे जर तुम्ही जास्त प्रमाणात पोहे घेतले, आता इथे मी 250 ग्रॅम घेतलेले आहे। या चकल्या जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायच्या असेल तर हे जे पोहे आहे भाजल्यानंतर तुम्ही हे गिरणीमधून किंवा घरघंटीमधून याचं पीठ दळून आणू शकता। परंतु मी ज्या ह्या चकल्या बनवणार आहे ना, ह्या थोड्याफार प्रमाणात बनवणार असल्यामुळे हे मी मिक्सरला त्याची छान अशी पावडर तयार करून घेणार आहे। तर थोडे थोडे करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जमेल तितकी बारीक पावडर आपल्याला ह्याची तयार करून घ्यायची आहे। तर झाकण लावून घेऊया आणि मिक्सरला बारीक पावडर याची तयार करून घेऊया। पावडर तयार झाल्याच्या नंतर ही पावडर आपल्याला चाळणीने छान अशी चाळून घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा जेव्हा आपण पोह्यांची पावडर तयार करतो ना ते अगदी जास्त बारीक तयार होत नाही, थोडेफार हे जाडसरच राहतात। त्यामुळे अशा पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायचे आहे। आणि वरती जर राहिले असेल थोडासा जाडसर शिल्लक भाग, तो पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि त्याची पावडर तयार करून घेऊ शकता। तर सर्व जे पोह्यांची पावडर आहे मी इथे बनवून घेतलेली आहे आणि चाळणीने चाळून घेतलेली आहे। तर पीठ या ठिकाणी आपलं मस्त असं तयार झालेलं आहे। हे पहा तुम्हाला दिसत असेल अगदी बारीक पीठ आपलं याचं तयार झालेलं आहे। अगदी तांदळाच्या पिठाप्रमाणे आपलं हे पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर आता लगेचच मळून घेऊया। आपल्याला ह्याला काही उकड वगैरे काढायची नाही, अगदी साध्या आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये ह्या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे। त्यापूर्वी काही मसाले टाकून घेऊया। मसाल्यांमध्ये सुद्धा जास्त काही आपण घालणार नाही आहोत। तर 1 चमचा मी घरातलीच लाल मिरची पावडर वापरलेली आहे। पाव चमचाभर हिंग वापरलेला आहे आणि चकल्या छान अशा फुलाव्या याकरता इथे मी पाव चमचाभर इथे पापड खार वापरणार आहे। त्यापूर्वी पाव चमचाभर मी इथे हिंगही घातलेला आहे। यात तुम्हाला जिरं घालायचं असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता। तर पाव चमचा पापड खार घालूया। हा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही याऐवजी बेकिंग सोडा वापरू शकता, किंवा जर तुम्हाला दोन्हीही वापरायचं नसेल तर तुम्ही दोन्हीही स्किप करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आता ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। 1 थेंबभरही आपल्याला यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही। बिना तेलाचीच आपण ही जी चकली आहे ही तयार करणार आहोत। सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतलेले आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे। थोडंसं सैलच ठेवायचं आहे। आता हे जे पोहे आहे ना हे आपण कोरडे मिक्सरला फिरवल्यामुळे आता ह्यामध्ये जसं जसं पाणी टाकून ना तसं तसं हे पीठ आपलं फुलत जाणार आहे आणि पाणीसुद्धा इथे जास्त लागणार आहे। तर इथे मी तुम्हाला पाण्याचा परफेक्ट असा अंदाज देत नाही, कारण पोह्यांवरती डिपेंड असणार आहे पाणी। कारण पातळ पोहे असेल तर थोडं कमी पाणी लागू शकतं, किंवा जाड पोहे असेल तर थोडं जास्त पाणी लागू शकतं। तर पिठाचा गोळा जो आहे ना थोडासा सैलसर आपल्याला मळून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित अशा चकल्या पाडता येईल। तर हे पहा आता पीठ अगदी मी 1 ग्लास भरच
पाणी यामध्ये घातलेलं आहे, तर पीठ किती फुलायला लागलेलं आहे. तर अजून जसं जसं हे पाणी टाकू तसं तसं आपलं हे पीठ छान असं फुलत जातं. तर आता पिठाची जी क्वांटिटी आहे माझी थोडीशी वाढली होती, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे. त्यातलाच एक गोळा मी साईडला ठेवून दिलेला आहे आणि एका गोळ्यामधलाही अर्धा गोळा घेतलेला आहे. तो सुद्धा आता पुन्हा एकदा आपण छान व्यवस्थित पाणी लावून आपल्याला याला पुन्हा एकदा सैल करून घ्यायचं आहे. कारण हे पीठ जसं जसं भिजत जाईल तसं तसं हे जास्तच घट्ट होत जातं. त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा आपण पिठाचा गोळा साच्यामध्ये भरायला घेऊ त्यावेळेला आपल्याला पाण्याने हे छान असं सैल करून घ्यायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि चकली बनवत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर हे पीठ जास्त घट्ट राहिलं तर चकली पाडत असताना हाताला सुद्धा जड जातं आणि चकलीचे मध्येच तुकडे पडतात. त्यामुळे पीठ सुद्धा अगदी व्यवस्थित मळणं फार गरजेचं आहे. होता होईल तितकं आपल्याला हे मस्त असं हे मळून घ्यायचं आहे. जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. कुठलीही चकली बनवत असताना चकलीचं जे पीठ आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही, नाहीतर चकलीचे तुकडे पडतात. आता साच्यामध्ये अगदी व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचं आहे. कुठेही हवेची पोकळी राहता कामा नये, तेव्हाही आपल्या चकलीचे मध्येच तुकडे पडतात. व्यवस्थित दाबून दाबून पीठ भरून घेतलं की साचा छान लावून घ्यायचा आहे, झाकण लावून घ्यायचं आणि चकली पाडायला घ्यायचं आहे. तर इथे मी प्लॅस्टिकच्या पेपरवरती ही चकली पाडून घेणार आहे. तुमच्याकडे जर प्लास्टिकचा पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कपड्यावरती सुद्धा ह्या चकल्या पाडून घेऊ शकता. आता ह्या ज्या चकल्या आहे तुम्हाला दिसत असेल अगदी काटेदार तयार होत आहे आणि कुठेच मध्येही तुटत नाही. म्हणजे आपलं जे पीठ आहे ना अगदी परफेक्ट झालेलं आहे. जर चकली पाडत असताना तुमच्या ज्या चकल्या आहे यामध्येच तुटत असेल तर त्यावेळेला पीठ पुन्हा एकदा छान पाणी लावून मळून घ्यायचं, थोडंसं सैलसर करून घ्यायचं आणि त्यानंतर साच्यामध्ये भरायचं. त्यानंतर चकलीचे अजिबात तुकडे पडणार नाही. तर दुसरी ही चकली पहा काय मस्त अशी काटेदार तयार झालेली आहे. अगदी पटापट ह्या चकल्या तयार होतात आणि ह्या चकल्या बनवायला अजिबात कुठलाही जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त काही झंझटसुद्धा नाही चकली बनवण्याची. तर आता राहिलेल्या सर्व ज्या चकल्या आहेत ते मी बनवून घेणार आहे. त्यानंतर ह्या चकल्या तुम्ही 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवू शकता. जर उन्हाची सोय नसेल तर पंख्याखाली सुद्धा ह्या चकल्या छान अशा वाळल्या जातात. असं काही जरुरी नाही की यांना उन्हामध्येच वाळवलं पाहिजे, परंतु जर उन्हाची सोय असेल तर नक्की ह्या चकल्या तुम्ही उन्हामध्ये वाळवा. कारण ह्या ज्या चकल्या आहे आपण वर्षभर स्टोअर करून ठेवणार असल्यामुळे आपल्याला 1 दिवस तरी ह्या कमीत कमी उन्हामध्ये ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्या चकल्या भरपूर दिवस टिकतात. तर वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते चकलीचे कुठेही तुकडे पडलेले नाही, मस्त अशा आपल्या ह्या चकल्या वाळलेल्या आहे. तर मी 1 दिवस पंख्याखाली सुकवल्या, त्यानंतर 1 दिवस मी ह्या उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे. आता ह्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहे. त्यानंतर ह्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून अगदी वर्ष ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता. अजिबात ह्या चकल्या खराब होत नाही. आता ह्या ज्या चकल्या आहेत त्यातल्या काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल आपल्या ज्या चकल्या आहे ह्या किती मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहे. आणि तळल्यानंतर सुद्धा ना ह्या चकल्या अगदी दुप्पट तिप्पट फुलतात. तळण्यापूर्वी तेल आपल्याला अगोदर छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत तेलामध्ये आपल्याला ह्या चकल्या तळायच्या आहे. हे पहा तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहे आणि अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहे. किंवा बऱ्याचदा जेव्हा आपण चकल्या बनवतो ना, जेव्हा तेलामध्ये टाकतो त्यानंतर त्या लगेचच सुटतात, परंतु ह्या चकल्या अजिबात तेलात टाकल्याच्या नंतर कुठेही सुटल्या नाही, अगदी जशाच्या तशा घट्ट आहे. आणि ह्या चकल्या पहिल्यांदा जरी तुम्ही ट्राय केल्या ना तरीही अजिबात बिघडणार नाही, ही 100% खात्री आहे. अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमच्यासुद्धा चकल्या अगदी माझ्यासारख्याच परफेक्ट होतील. कारण ह्या चकल्या बनवताना आपल्याला कुठेही पीठ शिजवावं लागत नाही, अगदी फक्त पीठ मळण्याची थोडीशी कसरत आहे. परंतु आपल्या ज्या चकल्या आहे ना त्यानंतर अतिशय मस्त तयार होतात. त्यामुळे या ज्या चकल्या आहे ना अजिबात फसत नाही. तर मस्त अशा मी अजून थोड्या चकल्या ज्या आहे या तळून घेतलेल्या आहे. तळल्यानंतर सुद्धा अजिबात ह्या तेलकट झालेल्या नाही, तुम्हाला इथे दिसतच असेल. लहान मुलंसुद्धा हे आवडीने चकल्या खातील, एवढ्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे आणि काटेदारसुद्धा झालेले आहे. तर इथे मी थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या चकल्या तळून घेतलेल्या आहे आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या चकल्या आहे या स्टोअर करून ठेवलेल्या आहे. तर चकलीला काटे पहा काय मस्त आलेले आहे, मस्त अशा ह्या कुरकुरीत झालेल्या आहे. लहान मुलांना तर नक्कीच आवडणार आहे, सोबतच मोठे माणसंसुद्धा आवडीने खातील. आता उन्हाळ्यालाही सुरुवात झालेली आहे. तुमच्याकडे देखील बऱ्यापैकी आता उन्हाळी वाळवण्याचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा बनवण्यास सुरुवात केलीच असेल. तर आता ह्या उन्हाळी वाळवण्याच्या जे पदार्थ आहे त्यामध्ये ही जी पोह्याची मस्त अशी खुसखुशीत चकली आहे नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली तुमची जी प्रतिक्रिया आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आता तुम्ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला जराही कुठे आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा, मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.